तो जो अहवाल येईल त्याच्यानंतर भाष्य करणं योग्य राहील. अनेकांनी अनेक आरोप केलेले आहेत, अनेकांच्या अनेक शंका आहेत. या शंकेचं निरसन फक्त तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल, असं एकंदरीत आताचं चित्र आहे. रोहित पवारच्या जर जीविताला धोका असेल तर त्यांनी सुद्धा मागणी केली पाहिजे. परंतु ही मागणी मान्य करण्यासाठी एक कमिटी शासनातर्फे एक असते, नियुक्ती केलेली असते. ती कमिटी त्याच्यावर निर्णय घेते. त्यांच्या यंत्रणेमार्फत जर असं त्यांना वाटलं की त्यांच्या जीविताला धोका आहे तर निश्चित त्यांना हे संरक्षण दिले जाईल आणि त्या संरक्षण देण्यामध्ये कुणाचाही काही विरोध असण्याचं काही कारण सुद्धा नाही. गणेश नाईक हा कोणत्या नेमकं काय चाललंय त्याचं ना तेच कळत नाही. कोणत्या खात्याचे मंत्री आहेत हे माहित नाहीत. खात्यासंदर्भात एखादं चांगलं विधान त्यांच्याकडून कधी ऐकलेलं नाही. कधी ते मुंबईवर बोलतात, कधी ठाण्यावर बोलतात, कधी आणखीन काही भ्रष्टाचारावर बोलतात. आता ते गुजरातवर बोलायला लागले. एक दिवस हे गणेश नाईक ह्या भाजप सरकारला अडचण जरूर आले. हे असे आदेश कोणी काढलेत, काय झालं तिथलं स्थानिक राजकारण काय याबद्दल आता सखोल माहिती नसल्यामुळं लोकल राजकारणामध्ये हे काय ट्विस्ट यायला लागलेलं आहे. हे याला कारण काय हे थोडं शोधावं लागतं. आता कोण कुणाशी युती करेल याचा आता सध्याच्या राजकारणामध्ये काही नियम राहिलेला नाही. कधी काय घडेल याच्याबद्दल बोलता येत नाही. परंतु अधिकृतपणे जेव्हा हे सगळ्या युत्या होतील त्या टायमाला त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील. पवार साहेब आता राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांना काँग्रेसने किंवा उभाटाने दिला जर पाठिंबा असेल तर निश्चित ते राज्यसभेवर जातील. आता त्यांनी जावं की न जावं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. म्हणून त्याच्यावर आम्ही भाष्य करणं हे योग्य नाही. गुटखाचा धंदा करणारे हे जे लोक आहेत हे सगळ्यात खतरनाक लोक आहेत. हे खऱ्या अर्थानं गुंडेगिरी सांभाळतात, पोचतात आणि हे 2 नंबरचे धंदे करण्यावाले हे माफिया आहेत ऍक्च्युअली. आणि असे लोक कुणाच्याही जीवाची पर्वा करत नाही. वाळू माफिया तसेच आहेत आणि हे ड्रग्स माफिया तसेच आहेत. म्हणून आता यांच्यावर मोक्कासारखीच कारवाई आता प्रत्येक वेळेला ही सरकारने केली पाहिजे. म्हणून सांगितलं की शरद पवारांनी जावं की नाही जावं याच्यावर आता काँग्रेस आणि उभाटाच्या लोकांच्या मताची किती गरज आहे हे एकदा पाहावं लागेल. ते कुणाला कसा पाठिंबा देत आहेत. आता उभाटा जर स्वतःच उमेदवार उभं करत असेल तर त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांना काही आवश्यकता आहे की नाही, हे सगळी वजाबाकी बेरीज जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत उमेदवार कोण असणार आहे याबद्दलची थोडी शंका उपस्थित होती. की गेल्या वेळेला होती, परंतु आता तर त्यांचं संख्याबळ जर पाहिलं तर त्या मानानं त्यांना आता इतरांचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता आहे. आणि जर त्यांनी घेतला नाही तर ते स्वबळावर त्याची जागा येण्याची शक्यता कमी आहे. निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक पक्षाचा जो पराभूत असतो तो ईव्हीएमवर, पैसे वाटण्यावर, दादागिरी करण्यावर अशा गोष्टीवर भर देऊन ही निवडणूक कशी चुकीची झाली हे सांगायचा प्रयत्न करत असतो. परंतु एकदा निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला जो काही कायदेशीर मार्ग आहे तो मार्ग आहे कोर्ट. आणि मग कोर्टात जाऊन ह्या संदर्भामध्ये जर पुरावे दिले तर त्याच्यावर खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय मिळेल. फक्त बोलणे आणि नंतर काही काळानंतर गप बसणे हा जो प्रॅक्टिसचा भाग झालेला आहे त्याला जास्त महत्व आता राजकारणामध्ये उरलेलं नाही. विखे पाटलांनी त्यांच्यावर रोहित पवारवर जे केलेली टीका आहे ती त्यांची ती वैयक्तिक टीका आहे. त्यांनी काय म्हणून केली असावी यावर आता भाष्य करणं योग्य नाही. परंतु अजितदादा गेल्याचं दुःख बाजूला सारून
एकमेकावर टीका करणं हे योग्य नाही. निश्चित आहे, मंत्रालयामध्ये असे अनेक अधिकारी आहेत, अनेक अधिकाऱ्याच्या चर्चा होत असतात. वर्षानुवर्ष मंत्रालयात बसून राहणं हा अधिकाऱ्यांचा एक प्रकारे छंद झालेला आहे, किंवा मंत्रालयामध्ये बसून आम्ही राज्यकारभार करतो अशी त्यांची भावना झालेली आहे. म्हणून हे सगळं भ्रष्टाचारचे प्रकरण जे आहे ते तर समोर येत चाललेले आहे. मला वाटतं सरकारने, मुख्यमंत्री साहेब निश्चित त्याची दखल यांनी घेतली असावी आणि ज्यांना अनेक वर्ष या मंत्रालयात झालेले त्या सर्वांना या मंत्रालयाच्या बाहेर जो पण काढत नाही तोपर्यंत ही जी काही लागलेली कीड आहे ही थांबणार नाही. म्हणून मला वाटतं या अधिवेशनावर त्या सगळ्या लाचखोर प्रकरणावर सुद्धा चर्चा होईल आणि मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा चर्चा होईल. म्हणून आता कठोर निर्णय घ्यायची भूमिका हे मुख्यमंत्री साहेब घेतील अशी निश्चित आम्हाला खात्री आहे. असं व्याख्यान करायला कुणाला विरोध करणं हे योग्य नाही. शिवाजी महाराजांवर जर कोणी कोणताही वक्ता जर बोलत असेल तर कोणत्या पक्षाचा, पार्टीचा हे न पाहता किंवा कोणत्या जातीचं हे न पाहता जर तो शिवचरित्रावर किंवा तो बाबासाहेब आंबेडकरांवर, महात्मा फुलेंवर, कोणत्याही महापुरुषावर जर व्याख्यान देत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता जर तरच्या या सगळ्या भूमिकेला काही अर्थ नाहीये. आता विलिनीकरण होतं की नाही हे पाहावं लागेल आणि मला वाटतं ती प्रक्रिया आता दुसरं दिसते. आता ते विलिनीकरण होणार नाही असंच एकंदरीत चित्र आहे. कांग्रेस ने मांग की है कि राजीव गांधी को एआई का श्रेय मिलना चाहिए। अरे ये है कि अभी निर्मित अभी हुई है, कांग्रेस को ये बात जरूर है, कंप्यूटर हो या टीवी हो, इसका जो निर्माण किया गया वो टाइम ये तंत्रज्ञान लाने में राजीव गांधी का निश्चित बड़ा सहयोग था, ये बात देश मानता है. लेकिन अभी ये आया है तो अभी उसके कितना साल के बाद आया है, इसके ऊपर अब उनको श्रेय देने वाली कोई बात नहीं. जो उन्होंने किया है उनका श्रेय उनको जाता है. मोबाइल, ये सब जो चीजें, टीवी हो, कंप्यूटर हो, ये राजीव गांधी की देन जरूर है. लेकिन इसका मतलब अभी जो संशोधन हो रहा है या तो नई टेक्नोलॉजी आ रही वो भी राजीव गांधी ने लाए, ऐसा कहना उचित नहीं. कर्नाटक स्टेट ने हमेशा शिवाजी महाराज का अवमान ही किया है. हमेशा वहां कुछ न कुछ उनके पुतले उतारना, कोई पुतले गिराना, ये जो हरकतें हैं ये कर्नाटक में हमेशा होते आ रही है. हमारे सभी महापुरुषों का अपमान कर्नाटक के गवर्नमेंट ने हमेशा किया है. हम उसका निषेध भी करते हैं और सेंट्रल गवर्नमेंट से ये दरखास्त करेंगे कि ऐसी जो घटनाएं वहां हमेशा होती उसके ऊपर उसकी इंक्वायरी जरूर करना चाहिए. सुप्रीम कोर्ट ने जो बुक की गलती की राज्य सरकारों द्वारा की जा रही है उसके ऊपर सुप्रीम कोर्ट ने कहा है रेडी नहीं रोजगार के अवसर पैदा करें. देखिए, सुप्रीम कोर्ट ने जो कहा है वो बात कोई गलत नहीं है, लेकिन एक बात जरूर है, जो दबके पिछड़े वर्ग के जो लोग हैं उनको थोड़ी सहूलत देना जरूरी था, इसलिए कुछ सरकारों ने ये सहूलत दी है. इसका मतलब ये नहीं है कि उनको रोजगार की निर्मित नहीं होना चाहिए. रोजगार के साथ एक सपोर्टिंग हैंड बोल के ये दिया गया है. इसलिए रोजगार के ऊपर भी सरकार गंभीरता से सोचती भी है और उसके बारे में बहुत सारी योजना अभी कार्यान्वित हो भी रही है. कुछ सालों के बाद यहाँ का बेरोजगार उसके हाथ को काम मिलेगा, ये सरकार की कोशिश है. आप देखते होंगे बहुत सारी इन्वेस्टमेंट अभी दावोस के माध्यम से अभी अपने देश में आ रही है. ये रोजगार निर्मित का ही एक भाग है. इसलिए हम सुप्रीम कोर्ट के टिप्पणी को भी गंभीरता से लेते हैं. रोहित पवार की जान को खतरा होने की सुरक्षा प्रदान की. अगर उनकी जान को खतरा है, अगर ऐसी कोई रिपोर्ट है तो सरकार उनको संरक्षण जरूर देगी. संरक्षण देने में सरकार कोई कतराएगी नहीं. महाविकास आघाड़ी की ओर से राज्यसभा तो शरद पवार साहब है, वो उनको लड़ना है या नहीं लड़ना है वो पहले उनसे डिसाइड होने दो. उनका नाम जो उछाला जा रहा है ये उनके मुंह से आना जरूरी है और वो आने के बाद भी ये महाविकास आघाड़ी के जो लोग हैं उसके अंदर वोटों की जो राजनीति है कौन किसको सपोर्ट करेगा ये सोचना जरूरी है. नहीं तो मेजोरिटी अगर नहीं रही तो शरद पवार साहब को भी राज्यसभा में जाना मुश्किल होगा.